वरसे येथे सापडले 10 तोळे सोने रोहा पोलिसांनी मालकांच्या स्वाधीन केले। रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील वरसे येथे ग्राउंडलगत टाकून दिलेल्या सामानातून सुमारे 10 तोळे सोने आढळून आले। या प्रकरणी रोहा पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी तत्पर कारवाई करत संबंधित मालकांची पडताळणी करून सोने त्यांच्या ताब्यात सुपूर्द केले। मिळालेल्या माहितीनुसार वरसे येथील एका इसमाच्या आईचे निधन झाल्यानंतर तिचे न वापरलेले काही सामान्य ग्राउंडलगतच्या गटाराजवळ टाकण्यात आले होते। परिसरातील मुलांना ती पिशवी संशयास्पद वाटल्याने याची माहिती पोलिसांना देण्यात आली। पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला असता एका पिशवीत 10 तोळे सोने आढळून आले। चौकशीअंती हे सोने अनंत दगडू पवार यांचे असल्याचे निष्पन्न झालं। आवश्यक पडताळणी पूर्ण करून पोलिसांनी संबंधित सोने मालकाच्या स्वाधीन केलेत। प्रतिनिधी सुदर्शन कोटकर। असं सांगू इच्छितो की एक मुलगा आहे अनंत पवार आणि त्यांची बहीण शीतल पवार। त्यांची आई त्यांची ऑफ झाली होती, त्यामुळे त्यांचं जे काही साहित्य होतं, कपडे असतील किंवा औषधं वगैरे असतील, ती त्यांनी त्या बाजूच्या नाल्यामध्ये टाकून दिली होती। आणि तेव्हा ती पोरं खेळत असताना त्यांना दिसलं की बाबा इथं काहीतरी टाकलेलं आहे, म्हणून मग आम्ही तिथं घटनास्थळी गेलो आणि पूर्ण चौकून काढून बघितलं की एक्झॅक्टली काय आहे। तर ते कागदपत्र होती, लाईट बिल होते किंवा त्यांचे जुने कपडे होते किंवा माणूस मेल्यानंतर त्यांचे जे टाकतात ना ते होतं। मग आम्ही बघितलं तर त्याच्यामध्ये त्यांना काही दागिने पण सापडले आम्हाला, त्या पिशवीच्या डब्यामध्ये। मग ते आम्ही बघितलं, व्हेरीफाय केलं, त्याच्यामध्ये त्यांच्या पावत्या होत्या। मग त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून त्यांना निरापद 10 तोळे दागिने त्यांच्या समक्षच आम्ही इथं आणून त्यांना देऊन टाकलेले आहेत। त्याच्यामध्ये दुसरं काय असं काय वेगळं सापडलेलं असं नाही। त्यांना दागिने आपण दिले, त्यांनी रायगड पोलिसांचे आभार मानलेले। या संदर्भात आपण नागरिकांना काय आवाहन करा? नागरिकांना हेच की पहिला कुठल्याही गोष्टीची खात्री करावी, अफवावरती विश्वास ठेवू नका। जी काय असेल ती आता मी अधिकृत माहिती दिली आहे आणि त्यांना त्यांचा ऐवज जो होता त्यांना त्यांच्यासमोर सुखरूप त्यांना देण्यात आलेला आहे।